श्री स्वामी समर्थ. यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. मंगळवार 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जाईल. मकर संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर या रंगाचे वस्त्र म्हणजे साडी आपण चुकून देखील परिधान करायची नाहीये. यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाहीये. या व्यतिरिक्त तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी, केशरी, निळा किंवा काळ्या रंगाची साडीही नेसू शकता. काळा रंग कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही, पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करू शकता. कारण काळ्या रंगाचे कपडे फक्त मकर संक्रांत या सणा दिवशीच घातले जातात. पिवळा रंग हा कितीही शुभ असला तरी देखील आपल्याला या वर्षीच्या मकर संक्रांतीच्या सणाला पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू ही वापरायची नाहीये. त्यासाठी पिवळ्या रंगाची साडी तुम्ही नेसणार असाल तर मग ही साडी तुम्ही अजिबात नेसू नका. संपूर्ण व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. श्री स्वामी समर्थ.